माझं नाव सुधाकर तिरुनपोर आहे. माझी मामी समोर 15 दिवसापूर्वी आलेली होती. 15 दिवसापूर्वी आल्याच्या नंतर त्या माझ्या मामीला असं तोंड बांधून, हे लोक जे माझे भाऊ होते ते कामाला जायचं आहे, तोंड बांधून ते लोक असे धमकी देऊन गेले का आज नाही उद्या तुमचं नुकसान करावं लागतं, कारण हे जागा तुम्ही सोडून द्या. असं बोलून गेल्याच्या नंतर आम्हाला त्यांनी लगेच फोन केला की तुम्ही या भाऊ काही सपोर्ट आला. आता आम्ही शनिवारच्या गाडीला बसलो, 11 वाजताच्या गाडीला बसलो. आम्ही 11 वाजताच्या गाडीला बसून आम्ही 12 वाजता आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो. पोहोचल्यानंतर आम्ही जेवण खावण संध्याकाळी केलं. संध्याकाळी जेवण खावण केल्याच्या नंतर 12:55 नेमकंच मला ते धडकचा आवाज आला. धडकचा आवाज आल्याच्या नंतर सगळे झोपलेले होते, पण मी एकटा उठलो त्याच्यामधून. उठल्याच्या नंतर मी घेतले दगड. तो सरळच टाकत होता तो आमच्यावरून बी. म्हणजे जर नाही माझी झोप जर नाही उघडली असती तर आमचं बी होतंच. म्हणजे असं बोलायला कोण नाही भेटलं असतं, चालायला नाही कोण भेटलं असतं. मग दगड घेऊन ह्या कंपनीवर टाकत होता तो गाडी. तर तिथे बी मी उभा राहिलो दगड टाकून. तर मग अशी त्या झाडाला लावली गाडी, थोडीशी गाडी लावली झाडाला मोजकी. रिव्हर्स घेतली, रिव्हर्स घेऊन परत मग त्या अंदरून टाकली. अंदरून टाकल्याच्या नंतर मी समोरून गेलो. तरी मला बी तो म्हणजे दारू पिणारा माणूस, आता जिंदगीमध्ये का दारू का एकच लोक पिते का, हजारो लोक दारू पिणार आहे, पण दारू प्यायची मोजकी म्हणजे ह्याच्यावरून जर चढवणं गाडी असेल तर काही हे आहे का. आम्ही तर काही कोणाला त्रास नाही केला, आम्ही काही पोलीसवाले अन्याय नाही केला, कोणावरच आमचा अन्याय नाही. त्यांची मदत आमच्याकडे होती, त्यांच्याकडे आमचे पैशाचे रोजगारचे पचून जाय तर आम्ही त्यांच्याकडे रिपोर्ट देऊ, पण तरी आम्हाला तो पैशाची आणून दे. तर साहेब तसं बोलल्याच्या नंतर काय घडलं असेल काय नाही तर बोलवलं, योगायोग असं डायरेक्ट अंगावरूनच टाकलं. तर तुमच्या ओळखीचं डंपरवाला आहे नाही, काहीच नाही, ओळखीचं नाही, काहीच नाही. काही समजून नाही आलं कसं डायरेक्ट अंगावरून. त्यांना डंपरला का लाईटन होते का, सगळं होतं ना. मग त्यांना माणसं झोपलेलं नाही दिसले का, रोड कुठं, ताल कुठं, त्यांना काही टन मारायचं त्यांना जागा होती. म्हणजे आमच्यावर बी आलतं ते.